नागपूरमध्ये मला प्रचार करायची गरजच नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. त्यांचा हा आत्मविश्वासच पुढची सर्व रणनीती स्पष्ट करणारा होता. पण आश्चर्य तेव्हा व्यक्त करण्यात आलं जेव्हा भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. अर्थात या सर्व गोष्टी पुढे स्पष्ट झाल्याच. गडकरी ज्या आत्मविश्वासाने बोलत होते त्याच भावनेनं पक्षानं देखील त्यांना उमेदवारी जाहीर केली. आता मागचे 2 टर्म खासदार, अनेक रस्ते, उड्डाण पूल, मेट्रो आणि बरंच काही असा विकास करणारे नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरात विकास ठाकरे काँग्रेसकडून लढणार आहे. म्हणजे विकास विरुद्ध विकास अशी ही निवडणूक रंगणार असं म्हटलं जात आहे. पण मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तिथली राजकीय सामाजिक स्थिती, गेल्या 5 वर्षात पक्षानं त्याचबरोबर तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात नेमकं काय काम केलं हे पाहणं देखील महत्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये त्याचीच सविस्तर माहिती घ्यायची आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईव्ह हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. नागपूर हे भौगोलिकदृष्ट्या भारताच्या केंद्रस्थानी आहे. जसं ते भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी आहे तसंच राजकीय दृष्ट्या देखील केंद्रस्थानी आहे. तिसरं मोठं शहर असलेलं नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणूनही ओळखलं जातं. टायगर कॅपिटल, ऑरेंज सिटी अशी देखील नागपूर शहराची ओळख आहे. ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात इथं काँग्रेसची 2 अधिवेशनं झाली होती. 1920च्या नागपूर अधिवेशनापासून असहकार चळवळ उदयाला आली. 1925 साली डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ची स्थापना याच शहरात केली. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते हेच नागपूर शहर. नागपूरची लोकसंख्या 46 लाखांहून अधिक आहे. जिल्ह्यात 14 तालुके असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. कधी काँग्रेस तर कधी भाजपचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पण आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच झाल्याचं दिसून येतं. तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला देखील चांगली मतं पडत असल्याचं दिसून आलेलं आहे. मागच्या 10 वर्षांपासून इथलं नेतृत्व दिग्गज राजकीय नेत्यांनी केलेलं आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे, सुनील केदार, नागो गानार, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे अशा काही नेत्यांची नावं आपल्याला यामध्ये घेता येतील. नागपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व मागची 10 वर्ष नितीन गडकरी करतायत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव त्यांनी मागच्या वेळेला केला होता. 2 महिन्यांच्या कालावधीच्या प्रचार रॅलीमध्ये किंवा तो प्रचार करून नाना पटोले यांनी 4 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली होती. तर गडकरींनी 6 लाखांहून जास्त मतं 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवली होती. एकदा नजर टाकूयात. नितीन गडकरी भाजपा किती मतं मिळाली होती? 6,60,221. तर काँग्रेसच्या नाना पटोले यांना किती मतं मिळाली होती बघा? 4,44,212 मतं. नागपूर लोकसभा मतदारसंघात शहरातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर दक्षिण पश्चिम अशा या 6 विधानसभांच्या मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो. आता विधानसभेच्या 6 मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघामध्ये भाजपचं वर्चस्व आहे तर 2 ठिकाणी काँग्रेस आहे. नागपूर महापालिकेत मागच्या काही वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती मात्र काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी 2014 मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा त्यांनी त्यावेळी पराभव केलेला होता. 2019 मध्ये त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली होती. नाना पटोले यांना त्यांनी पराभवाची धूळ चारली होती. ओबीसी, SC या जाती तर मुस्लिम मतदारांचं वर्चस्व नागपूर मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. कुणबी, तेली समाजाचं प्रमाण देखील या ठिकाणी अधिक आहे. त्यामुळे जातीय राजकारण हा इथला नेहमीच महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे.
2019च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे विदर्भातल्या अनेक जागांवर भाजपला फटका बसलेला होता. सध्याचा प्रश्न हा आहे की मराठा आरक्षण आणि त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इथला मराठा तसंच ओबीसी वर्ग सांभाळणं हे सर्वच पक्षांसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे. बेरोजगारी हा या मतदारसंघातला महत्वाचा प्रश्न आहे. जवळपास 95% सुशिक्षित समाज या ठिकाणी आहे. मुत्तेमवारांच्या काळामध्ये मिहानसारखा प्रकल्प मिळाला खरा, पण हवा तसा विकास झालेला नाही. अजूनही या ठिकाणी रोजगार हीच महत्वाची समस्या आहे. IIM, NLSIU, त्यानंतर AIIMS यासारख्या संस्था नागपुरात आल्या खऱ्या, पण इथल्या तरुणांना अजूनही नागपूरच्या बाहेरच नोकरीसाठी जावं लागतं. शहराच्या बाह्य भागात पाण्याचं संकट आहे. शहरात 24 तास पाणी देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण होऊ शकलेलं नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मागच्या वेळी गडकरींच्या विरोधात रिंगणात होते. यावेळी विकास ठाकरे असणार आहेत. ते खरं तर नागपूर पश्चिम मतदारसंघाचं विधानसभा प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसी विचारांचे ठाकरे 1985 मध्ये पक्षाचे सदस्य झाले. आधी विद्यार्थी काँग्रेस, मग युवक काँग्रेस, शहर काँग्रेस असा प्रवास करत 2002 ला नगरसेवक झाले. 2002 ते 2005 नागपूरचे महापौर होते. त्यानंतर 2014 नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष, 2019 ला आमदार आणि 2024 ला काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विकास ठाकरे आहेत. विकास ठाकरे हा काँग्रेसमधला कुणबी चेहरा आहे. पक्ष संघटनेवर पकड, चांगला जनसंपर्क, राजकीय अनुभव, समस्यांची प्रश्नांची जाण या विकास ठाकरेंच्या जमेच्या बाजू आहेत. विकास ठाकरे यांना नितीन गडकरींच्या रूपानं तगडं आव्हान असणार आहे. नितीन गडकरी एक यशस्वी उद्योजक, यशस्वी राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 2 टर्म नागपूरचे खासदार राहिलेले गडकरी कुठलंही जातीय लेबल नसताना यश त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवलं. नितीन गडकरी असे नेते आहेत ज्यांना विरोधकही क्वचितच विरोध करत असतात. रस्ते वाहतूक आणि त्या विभागाला अत्यंत सक्षमपणे त्यांनी आतापर्यंत हाताळलं. चांगल्या रस्त्यांसह उड्डाणपूल, मेट्रो अशा विविध सुविधा त्यांच्या काळामध्ये वाढीला लागल्या. 1995 ते 99 या काळामध्ये भाजप शिवसेना या युतीच्या सरकारच्या काळामध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवे रस्ते आणि उड्डाणपूल त्या काळामध्ये बांधले गेले. दरम्यानच्या काळामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष, नागपूर पदवीधर मतदारसंघातले विधान परिषद सदस्य ते राहिलेले आहेत. भाजपचे राज्याध्यक्ष, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते यासह विविध पदांवर नितीन गडकरी यांनी काम केलेलं आहे. 2009 ला ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. या पदावर निवडले गेलेले ते उषाभाऊ ठाकरे यांच्यानंतर दुसरे मराठी नेते ठरलेले आहेत. अशा या वैशिष्ट्यपूर्ण नागपुरातला निकाल खरं तर आधीच जनतेने ठरवलाय असं गडकरींच्या विधानावरून स्पष्ट होतं. आणि काही घडामोडी देखील बघितल्या तर हे आपल्याला लक्षात येतं किंवा आपण त्या संदर्भातला विचार करू शकतो. म्हणजे बघा, मागच्या वेळी पटोले गडकरींच्या विरोधात होते, यावेळी मात्र त्यांनी माघार घेतली. प्रकाश आंबेडकरांनी यावरून नाना पटोले यांच्यावरती टीकाही केली होती. आता गडकरींच्या विरोधात विकास ठाकरे उभे आहेत. ठाकरेंच्या तुलनेत गडकरींचं पारडं निश्चितच जड मानलं जाते, पण अंतिम निकाल हा मतदारच ठरवणार आहेत. त्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.